राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। छत्रपती संभाजीनगर येथे जळगाव हायवेवर पाणीच पाणी, ढगफुटीजन्य परिस्थिती, अतिवृष्टीचा कहर, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान। पुलावरून पाणी गेले, विद्यार्थी आणि शिक्षकांचे ध्वजारोहण हुकले। पुलावरून पाणी वाहत असल्याने ध्वजारोहणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची बस अडकली। लाखामध्ये एक लाडकी लेक, 3,000वर मुलींना मिळतोय लाभ। लाभार्थी मुलींना आतापर्यंत 1.63 कोटीचे वाटप। जन्मापासून 18 वर्षापर्यंत मिळतात 1.11 लाख रुपये। मांजरा धरण 90% भरले, कळंबचा शेतकरी गेला वाहून। 2 दिवसात जिल्हाभरात संततधार पाऊस, अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला। शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, पंचनामे करण्याची मागणी। शेतकरी कर्जमाफी, कपाशीला 10,000 रुपये भाव द्या, छावा संघटनेचे विजय घाडगे यांची मागणी। शिवना टाकळीचे 3 दरवाजे उघडले, नदीला आला पूर। लासूर ते लासूर स्टेशन मार्गावरील वाहतूक बंद, ग्रामस्थांची झाली गैरसोय। माऊलीच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे। जिल्ह्यातील 9 मंडळात अतिवृष्टी, चौका, गारज, लोणी मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने नद्यांना आला पूर। नारेगाव परिसरातील 21 वसाहतींना सुकना नदीच्या पुराचा पडला वेढा, अनेक घरे दुकानात शिरले पाणी। 4 चाकी वाहने पाण्यावर तरंगली, रेल्वे गाड्यांनाही झाला विलंब। कोणी घर देतं का घर, शेती महामंडळ कामगारांवर निवारा मागण्याची वेळ। 8 वर्षापूर्वी शासनाने निर्णय देऊनही कामगारांना 2 गुंठे जागेसह घर बांधून देणार असल्याच्या निर्णयाला मुहूर्त मिळेना। जागा, घरांसह विविध मागण्यांसाठी जंक्शन येथे आमरण उपोषण। सोयाबीन संपले अन आता बाजार दर वाढले, राज्यात सध्या सोयाबीनच्या सरासरी दरामध्ये 436 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। मात्र भावाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन संपलेले आहे। जिल्ह्यात जनावरांवर लंपीचे संकट, हजारो जनावरांना लंपीची लागण। जिल्ह्यात एकूण 1,710 जनावरांना झाली लागण, 268 वर उपचार सुरू। पशुसंवर्धन विभागाची लसीकरण मोहीम पूर्ण, गोठ्याची व्यवस्थित स्वच्छता राखण्याचे आवाहन। सणासुदीच्या काळात अनेक वस्तू होणार स्वस्त, दिवाळीआधी GST कर प्रणालीत होणार मोठा बदल। उंच इमारतीच्या बांधकामाचे सुरक्षा नियोजन राज्यासाठी बंधनकारक, तज्ज्ञ समितीच्या सुरक्षा शिफारशी लागू करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। राज्यात पाऊस अंडी, 5 दिवस अतिवृष्टीचे, पूर परिस्थिती आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन। मुंबई, कोकणासह मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज।